नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ मेल, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. या अगोदर मी तुम्हाला होमवर्क म्हणून ही डायग्राम काढायला सांगितली होती, ज्याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला सर्व पूर्णपणे नंबरिंग नुसार सांगितलं होतं. ते आपण काढलं असेल. काही विद्यार्थ्यांनी ते सेट केलंय, काही विद्यार्थ्यांचं बाकी आहे. ते पूर्ण करून मला परत सेट करायचंय. ही नॉमेनक्लेचर सेट अशी डायग्राम काढून ती होमवर्क कंप्लीट करायचं. या ठिकाणी ही डायग्राम तुम्हाला दिसते. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. या ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये सर्वात महत्वाच्या 3 ग्रंथी असतात. त्या 3 ग्रंथी या ठिकाणी इंडिकेट केलेल्या आहेत. समायनल व्हेसिकल, नंबर 1 ची ग्लॅंड, नंबर 2 प्रोस्टेट ग्लॅंड, अँड थर्ड नंबर इज द कॉपर्स ग्लॅंड. कॉपर्स ग्लॅंड ही 3 नंबरची आणि सर्वात शेवटची ग्रंथी आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये. या व्यतिरिक्त अजून एक छोटीशी ग्रंथी मीन्स स्मॉल अमाउंट ऑफ सिक्रिशन बाय द टेस्टिस ऑल्सो. या सिक्रिशन मध्ये, रिप्रोडक्शनच्या सिक्रिशन मध्ये एक छोटासा वाटा या टेस्टिसचा सुद्धा असतो, विच सिक्रिट द टेस्टेस्टेरॉन हार्मोन. काल या अगोदरच्या डायग्राम मध्ये मी तुम्हाला ट्रान्सफर सेक्शन आणि एलए सेक्शन टेस्टिसचा शिकवला. त्यामध्ये एक सेल हा हार्मोन टेस्टेस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रेट करतात. त्या सेल विषयी मी तुम्हाला लिडिक सेल नावाने ज्या सेल आहेत त्या सेल या प्रकारचा हार्मोन सिक्रेट करतात. त्या सेलचं एकत्रीकरण ग्रंथी सारखा समूह तयार होतो. तो समूह टेस्टेस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रेट करतो. या टेस्टिस मध्ये आपण ते अभ्यासलं. ट्रान्सफर सेक्शन जेव्हा टेस्टिसचा आपण अभ्यासला तेव्हा ते आपण अभ्यासलं. या ठिकाणी 3 ग्रंथी, 3 ग्लॅंड, सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लॅंड आणि कॉपर्स ग्लॅंड, या 3 ग्रंथीच्या व्यतिरिक्त बाकी ही जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विषयी सविस्तर माहिती पाहूया. सुरुवातीला हियर इज द इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट नेमकी काय आहे? ही समायनल व्हेसिकल ही जी ग्रंथी आहे, सिक्रिशन ऑफ समायनल व्हेसिकल enters into the urethra. This part is the urethra. Urethra हा कॉमन पाथवे असतो युरिनरी ब्लॅडर आणि सेमेन सिक्रिशन साठी. सेमेन सिक्रिशन आणि युरिनेशन या 2 वेगवेगळ्या बाबी आहेत. ऍट द टाइम ऑफ युरिनेशन सेमेन कांट सिक्रेट अँड ऍट द टाइम ऑफ सेमेन सिक्रिशन युरिन कांट सिक्रेट. म्हणजे दोन्ही एका वेळेला ऍट अ टाइम दोन्ही सिक्रिशन हे होऊ शकत नाही. दिस इज द कॉमन वे, कॉमन पाथवे फॉर सिक्रिशन ऑफ बोथ मीन्स युरिन अँड सेमेन. यामध्ये म्हणूनच या कॅनलला युरिनोजेनायटल डक्ट असंही संबोधलं जातं. युरिनोजेनायटल डक्ट, बट इट इज इन द फिमेल द सेपरेट ओपनिंग. हेच जर आपण युरिनच्या बाबतीत आणि सेमेन सिक्रिशनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर फिमेल मध्ये या 2 ओपनिंग स्वतंत्र आहेत. मेल मध्ये मात्र ती कॉमन ओपनिंग आहे, म्हणून याला युरिनोजेनायटल डक्ट असं संबोधलं जातं. फिमेल मध्ये युरिनोजेनायटल डक्ट असं संबोधता येत नाही. युरिनल डक्ट इज द सेपरेट अँड समायनल डक्ट इज द सेपरेट और जेनायटल डक्ट इज द सेपरेट. कम टू द पॉइंट. इजॅक्युलेटरी डक्ट, व्हाय दिस रिजन आर कॉल्ड इजॅक्युलेटरी. या डक्टला इजॅक्युलेटरी डक्ट असं का म्हणतात? तर या सेमिनल व्हेसिकल कडून सिक्रीट झालेलं जे काय फ्लुइड असेल किंवा जे सिक्रिशन असेल ते सिक्रिशन इजॅक्युलेट करण्याचं काम, या युरेथ्रामध्ये इजॅक्युलेट करण्याचं काम ही डक्ट करत असते. म्हणून या डक्टला इजॅक्युलेटरी डक्ट असं नाव संबोधलेलं आहे. त्याचबरोबर युरेथ्रा हा जवळपास स्टार्ट फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर अँड एंड ऍट द ग्लान्स पेनिस. सुरुवातीची या युरिनरी ब्लॅडर पासून होते, तर याच युरेथ्राचा एंड हा ग्लान्स आउट ऑफ द पेनिस मीन्स आउटसाइड द पेनिस आर कॉल्ड एज द ग्लान्स पेनिस. हा शेवटचा टोक या ठिकाणी आपण ग्लान्स असं म्हणतो. या ग्लान्स ठिकाणी या युरेथ्राचं एंड आपल्याला पाहायला मिळतं. या 3 ग्रंथी या वेगवेगळे हार्मोन वेगवेगळ्या स्तरावर स्त्रवतात किंवा सिक्रिशन सिक्रिट करतात. मात्र यांच्यामध्ये कंटेंट सुद्धा वेगवेगळे असतात, त्यांचं प्रमाणही वेगवेगळं असतं. ऑल ऑफ दिस मीन्स द 7 सिक्रिटेड बाय द ह्युमन बीइंग which is about 3 to 4 ml at one ejaculation. एका इजॅक्युलेशनच्या वेळेत म्हणजे एका इजॅक्युलेशनला 3 ते 4 ml सेमेन सिक्रिशन हे मेल कडून केलं जातं. त्यापैकी या ग्रंथीचा, प्रत्येक ग्रंथीचं इन्सेमिनेशन किंवा प्रत्येक ग्रंथीचं हे सिक्रिशन कमी अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. अगोदर हे पूर्ण अवयव आपण लक्षात ठेवूया. This is
इज द युरिनरी ब्लॅडर. हे आपण बघतोय या पूर्ण भागाला युरिनरी ब्लॅडर असं संबोधतो. युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिन स्टोअर केलं जातं. हे आपण एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन या टॉपिक मध्ये 11वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेलं आहे. एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन या टॉपिक मध्ये युरिनरी ब्लॅडरचा पूर्ण अभ्यास आलेला आहे. तरी सुद्धा आपण परत या युरिनरी ब्लॅडर विषयी थोडीशी माहिती. या युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिन स्टोअर केलं जातं विच इज कलेक्टेड फ्रॉम द युरेटर्स. युरेटर्स take a urine from the kidney and produce to the urinary bladder. Urinary bladder store the urine for intervals. Interval म्हणजे इंटरव्हल नंतर ही युरिनरी ब्लॅडर युरिन रिलीज करत असते. मात्र इंटरव्हल म्हणजे काही काळापर्यंत ही युरिन या युरिनरी ब्लॅडर मध्ये साठवून ठेवलं जातं. त्याचं प्रमाण एक 500 ml ते 1000 ml म्हणजे 1 लिटर पर्यंत जवळपास यामध्ये युरिन साठवून ठेवलं जातं. एवढी क्षमता या युरिनरी ब्लॅडरची असते. युरिनरी ब्लॅडर ओपन्स इन द युरेथ्रा. युरिनरी ब्लॅडर ही ओपन होते युरेथ्रामध्ये. याच युरेथ्रामध्ये इजॅक्युलेटरी डक्ट इजॅक्युलेशन करते. या सिक्रिशनचं याला समायनल व्हेसिकल असं संबोधतं. या ग्रंथीचं सिक्रिशन याच युरेथ्रामध्ये करते. ज्या ठिकाणी या व्हासा डिफरन्स या दोन व्हासा डिफरन्स देयर आर द टू टेस्टिस जॉइंट्स ईच विथ द व्हासा डिफरन्स. प्रत्येक टेस्टिस प्रत्येक व्हासा डिफरन्सला जोडलेला असतो. आणि व्हासा डिफरन्स कलेक्ट द sperm and testosterone hormone from the testis and produce to the urethra. या व्हासा डिफरन्सचं काय काम आहे तर व्हासा डिफरन्स टेस्टिस कडून स्पर्म रिसीव्ह करतात आणि ते स्पर्म रिसीव्ह केलेले युरेथ्रा पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. हेच व्हासा डिफरन्स टेस्टिसच्या आतल्या बाजूला व्हासा डिफरन्सला जाऊन मिळालेलं असतं. हे व्हासा डिफरन्स नेमके असते कुठं. कालच्या भागामध्ये आपण या ठिकाणी इपिडिडायमिस नावाचा एक भाग अभ्यासला. हा जो भाग दिसतो टेस्टिसला सी शेप्ड स्ट्रक्चर ऑन द टेस्टिस आर कॉल्ड एज द इपिडिडायमिस. इपिडिडायमिस आर आल्सो 3 पार्ट्स. या इपिडिडायमिसचे सुद्धा 3 भाग असतात. त्यापैकी हा वरचा भाग कॅपुट इपिडिडायमिस, मधला भाग कार्पस इपिडिडायमिस आणि सर्वात खालचा भाग हा कवडा इपिडिडायमिस असं संबोधतो. कार्पस, कॅपुट अँड कवडा इपिडिडायमिस कलेक्टिव्हली कॉल्ड इपिडिडायमिस व्हिच इज हॅव द सी शेप. याचा एक सी आकाराचं स्ट्रक्चर या टेस्टिस वरती असतं. आणि या इपिडिडायमिस मध्ये कॉइल्ड व्हेरी हायली कॉइल्ड स्ट्रक्चर इज प्रेझेंट इनसाइड द इपिडिडायमिस आर कॉल्ड एज व्हासा इफ्रन्सिया. व्हासा इफ्रन्स दिस इज द व्हेरी हायली कॉइल्ड स्ट्रक्चर प्रेझेंट इन द दिस इपिडिडायमिस. या इपिडिडायमिस मध्ये कॉइल्ड स्ट्रक्चर व्हासा इफ्रन्स आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा जो पूर्ण भाग पाहायला मिळतो याला आपण टेस्टिस असं संबोधलेलं आहे. टेस्टिसचं स्ट्रक्चर एल स्ट्रक्चर अँड टीएस स्ट्रक्चर म्हणजे ट्रान्सफर सेक्शन सुद्धा आणि एल सेक्शन सुद्धा आपण या अगोदरच्या पिरियड मध्ये अभ्यासलेला आहे. इथं हा युरेथ्रा हे स्ट्रक्चर मी तुम्हाला समजून सांगितलं. युरिनरी ब्लॅडर पासून तर ग्लान्स पर्यंत ही जी ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे याला आपण युरेथ्रा असं संबोधतो. आता या 3 ग्रंथी प्रोस्टेट ग्लॅंड, समायनल व्हेसिकल अँड कॉपर्स ग्लॅंड यांच्याविषयी परत सविस्तर माहिती पाहूया. पहिल्यांदा सेमिनल व्हेसिकल. समायनल व्हेसिकल ही जी ग्रंथी आहे या ग्रंथीमध्ये जो सिक्रीट होणारा जो स्त्राव आहे किंवा सिक्रिशन जे आहे हे सिक्रिशन सर्वसाधारणतः अल्कलाइन प्रकारचं असतं. अल्कलाइन सेमिनल फ्लुइड त्याला अल्कलाइन समायनल फ्लुइड असं सुद्धा संबोधलं जातं. यामध्ये फ्रुक्टोज, फायब्रोनोजिन अँड प्रोस्टेग्लॅंडिन्स these substances are contained or it's contain these 3 substances which performing different kinds of functions. याच्यामध्ये 3 घटक सर्वात जास्त प्रमाणात असतात. हे 3 घटक वेगवेगळे फंक्शन किंवा 3 घटक या ठिकाणी या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यापैकी फ्रुक्टोज नावाचा सुरुवातीचा घटक जो या समायनल व्हेसिकल कडून सिक्रेट केला जातो. या फ्रुक्टोजच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचं वर्क केलं जातं तर फ्रुक्टोज कॅन प्रोड्यूस द एनर्जी टू द स्पर्म. स्पर्मला ऊर्जा पुरवण्याचं काम फ्रुक्टोज कडून केलं जातं. ग्लुकोज, फ्रुक्टोज हे एनर्जेटिक घटक आहेत जे की ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. हा फ्रुक्टोज स्पर्मला ऊर्जा पुरवत असतो. स्पर्मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्विम किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुव्हेबल व्हावं लागतं, मूव्ह व्हावं लागतं. त्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी या फ्रुक्टोज कडून त्या स्पर्मला मिळत असते. फायब्रोनोजिन which make and form the fibers in the tail region of sperm. स्पर्मच्या टेल रिजन मध्ये जे फायबर्स असतात ते फायबर्स फायब्रोनोजिन या घटकापासून त्याला डेव्हलप होतात. प्रोस्टेग्लॅंडिन्स कॅन प्रोड्यूस द स्पर्म. या स्पर्मला पुढे ढकलण्यासाठी प्रोस्टेग्लॅंडिन्स हा जो घटक या ग्रंथीकडून प्रोड्यूस केला जातो. या फ्रुक्टोज आणि फायब्रोनोजिन याच्या माध्यमातून या स्पर्मला सर्वसाधारणतः
एक स्टिकी सबस्टन्स मिळावा किंवा त्याला सहजरित्या पुढे सरकता यावं यासाठी या ग्रंथीचा हा स्त्राव सर्वसाधारणरित्या वर्क करत असतो. त्यानंतर जवळपास या समायनल व्हेसिकल या ग्रंथीचा पूर्ण सेमेनच्या बाबतीत 3 to 4 ml मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ऍट अ टाइम ऑफ 1 इन्सेमिनेशन, एका इन्सेमिनेशनच्या वेळेला ह्युमन बिंगच्या बाबतीत 3 ते 4 ml सेमेन सिक्रिशन होतं. त्यापैकी 60% पार्ट मीन्स 60% सिक्रिशन ऑफ द सेमेन इज सिक्रिटेड बाय द समायनल व्हेसिकल ग्लॅंड. म्हणजे जवळपास एका वेळेला इन्सेमिनेशन जे होतं त्या इन्सेमिनेशनचा 60% स्त्राव किंवा 60% सिक्रिशन हे या समायनल व्हेसिकल या ग्रंथीचं असतं, ज्यामध्ये फ्रुक्टोज, फायब्रोनोजिन, प्रोस्टेग्लॅन्डिन्स या प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी ही समायनल व्हेसिकल ही सुरुवातीचीच ग्रंथी आहे. सुरुवातीला स्त्राव म्हणजे स्पर्म आणि टेस्टोस्टेरॉनला घेऊन या युरेथ्रामध्ये रिलीज या पहिल्यांदा या समायनल व्हेसिकलचा स्त्राव स्त्रवत असतो. त्यानंतर यानंतरची नंबर 2 ची ग्रंथी आहे प्रोस्टेट ग्लॅंड. Prostate gland is the round shaped structure near above the urinary bladder and this ejaculatory duct. या ejaculatory duct जवळ आणि urinary bladder च्या जवळच ही प्रोस्टेट ग्लॅंड नावाची ही ग्रंथी असते आणि ही ग्रंथी सुद्धा या सेमेन मध्ये सेमेन सिक्रिशनचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखली जाते. ही प्रोस्टेट ग्लॅंड कॅन सिक्रिट द ऍसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड. ही प्रोस्टेट ग्लॅंड ऍसिडिक प्रोस्टॅटिक फ्लुइड सिक्रिट करते आणि याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आणि काही एन्झाईम या प्रोस्टेट ग्लॅंडच्या सिक्रिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ग्रंथीमध्ये विशेषतः आहे 20 ते 30 लोब. देयर आर 20 to 30 lobes are present. 1 2 3 4 5 as like this round shape structure which I have observing this type of lobes. या स्ट्रक्चर मध्ये हे जे आपल्याला इथं ऑब्झर्व करायला मिळेल हे पाहायला मिळतात. याला लोब्स म्हणतात. हे जवळपास 20 ते 30 लोब या प्रोस्टेट ग्लॅंड मध्ये पाहायला मिळतात आणि या प्रत्येक लोब मधून हे सायट्रिक ऍसिडचं सिक्रिशन आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः नंबर 2 ची ग्रंथी म्हणून या प्रोस्टेट ग्लॅंडला रिप्रोडक्शन मध्ये स्थान आहे. पहिली नंबर 1 ची ग्रंथी सेमिनल व्हेसिकल 60% सेमेन सिक्रिशन करत असते, तर ही प्रोस्टेट ग्लॅंड नंबर 2 ची ग्रंथी म्हणजे 30% 3 ते 4 ml जे सेमेन सिक्रिशन होतं त्यापैकी 30% वाटा या प्रोस्टेट ग्लॅंडचा असतो. आणि प्रोस्टेट ग्लॅंड या ठिकाणी युरेथ्रामध्ये इनडायरेक्टली ऑल दी लोब्स ओपन डायरेक्टली. प्रत्येक लोब हा डायरेक्ट युरेथ्रामध्ये ओपन होतो. यासाठी वेगळा मार्ग काही नाही. प्रत्येक लोब हा युरेथ्रामध्ये ओपन होतो या प्रोस्टेट ग्लॅंडचा आणि जवळपास 30% सेमेन सिक्रिशन या प्रोस्टेट ग्लॅंड कडून या युरेथ्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर नंबर 3 ची ग्रंथी आहे कॉपर्स ग्लॅंड. दिस इज द कॉपर्स ग्लॅंड. या ग्रंथीला कॉपर्स ग्लॅंड असं संबोधतात. बघा डायग्रामकडे लक्ष द्या. या डायग्राम मध्ये सेमिनल व्हेसिकल ही जी ग्रंथी आहे, इकडच्या बाजूला एक लोब आहे, इकडच्या बाजूला एक लोब आहे, 2 लोब मध्ये एक ग्रंथी आहे आणि 2 इजॅक्युलेटरी डक्ट. त्या प्रत्येक दोन्हीलाही एक एक इजॅक्युलेटरी डक्ट आहे आणि 1 कॉमन वे म्हणजे एका युरेथ्रामध्ये त्या दोन्हीही लोब ओपन होतात. त्यानंतर बघा प्रोस्टेट ग्लॅंडला 20 ते 30 लोब असतात आणि प्रत्येक लोब या युरेथ्रामध्ये ओपन होतो. ज्या या प्रोस्टेट ग्लॅंडचं सिक्रिशन हे जवळपास सेमेन सिक्रिशनच्या पूर्ण सेमेन सिक्रिशनच्या 30% सिक्रिशन हे प्रोस्टेट ग्लॅंडचं असतं. त्यानंतर तिसऱ्या नंबरची ग्रंथी आहे कॉपर्स ग्लॅंड. कॉपर्स ग्लॅंड these glands are also called as the bulbourethral gland. ही जी ग्रंथी आता कळत दिसते या ग्रंथीला दुसरं नाव आहे bulbourethral gland. आता हे नाव लक्षात राहण्यासारखं, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. याला आपण युरेथ्रा म्हणतो. कॉपर्स ग्लॅंड असं जर नाव लक्षात राहत नसेल तर bulbourethral का लक्षात राहतं त्याचं कारण सांगतो. याला आपण युरेथ्रा असं संबोधतोय. या युरेथ्रावरती हे जे 2 स्ट्रक्चर स्मॉल बिन सेप्ड, बिनच्या आकाराचे ज्याला आपण म्हणतो, हे बिन सेप्ड स्ट्रक्चर दोन्ही बाजूने या युरेथ्रावरती बल्ब सारखे लटकताना दिसतात. बल्ब म्हणतो ना आपण, जो गोळा लाईट लावतो ज्याला आपण बल्ब म्हणतो तसं. बल्बोयुरेथ्रल युरेथ्रावरती असल्यामुळे त्याला युरेथ्रल म्हणतात आणि बल्ब सारखे असल्यामुळे त्याला बल्बोयुरेथ्रल असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. आता या बल्बोयुरेथ्रल ग्लॅंड या ग्रंथीचा स्त्राव हा अल्कलाइन व्हिस्कस, अल्कलाइन असतो, फिस्कस आणि म्युकस लाईक फ्लुइड असते. म्हणजे चिकट अशा प्रकारचा हा कॉपर्स ग्लॅंडचा स्त्राव असतो. विशेषतः या ग्रंथीच्या सिक्रिशनची विशेषतः या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ही ग्रंथी विच इज युजफुल ऍट द टाइम ऑफ रेप केस. रेप केस मध्ये या ग्रंथीचा जो स्त्राव असतो
विच इज आयडेंटिफाईड फ्लुइड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ विक्टिम. गुन्हेगाराच्या किंवा रेप केसमध्ये गुन्हेगार कोण आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी ह्या ग्रंथीचं जे सिक्रेशन आहे, जे फ्लुइड आहे, तो आयडेंटिफाय केला जातो. आणि या फ्लुइडचं आयडेंटिफिकेशन हे प्रत्येक व्यक्तीचं या सिक्रेशनचं जे काय मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर किंवा मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन जे केमिकल स्ट्रक्चर आहे, ते केमिकल स्ट्रक्चर प्रत्येक व्यक्ती सापेक्ष म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून हा एक प्रूफ